लाईव्ह 24 तास न्यूज. गोवंश प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. अरुण पाटील खेबोडेकर हे या संयोजक कमिटीमध्ये आहेत आणि आज गोपालक किंवा सहभागी झाले आहेत त्यांना या ठिकाणी सद्गुरू बाळूमामा गो समिती क्षेत्र आत्मपूरच्या वतीने या ठिकाणी प्रतिमा भेट दिली होती. किती स्पर्धक सहभागी झालेले? जवळजवळ 150 गोपालक आपल्या कामधेनू गोमाता आणि महानंदी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आज बघितलं आपण की डावझर टेक्नॉलॉजीनुसार ज्या वास्तुशास्त्रज्ञांनी घरातली ऊर्जा भूमी ऊर्जा मोजण्याचं यंत्र आणलं, त्याच घरामध्ये जर गाय आणि वासरू 7 दिवस बांधलं झालेलं आणि नंतर मोजलं तर तिथली भूमी ऊर्जा शतपथीमध्ये वाढते. म्हणून आपल्याकडं पूर्वी संस्कृतीमध्ये सांगितलं की गोरज मुहूर्त पवित्र मुहूर्त म्हणून सांगितलं गेलं. कारण असं होतं की गाय ज्यावेळी वासराच्या वात्सल्यानं शेतातून सरत घराकडे येते त्यावेळी ज्या वातावरणात तिचा हुंकार, वासराबद्दल असणारं वात्सल्य आणि तिच्या पायामध्ये उडणारी धुळीचं कण आहे, त्यामुळे पूर्ण विश्वामध्ये बदल करण्याची क्षमता तिच्या जवळ आहे. म्हणून तिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवत्व आहे म्हणून सांगितलेलं आहे. तिची प्रत्येक गोष्ट ही औषधी आहे. तिचा शेण गोमूत्राचा गंध निर्मिती जरी घरामध्ये राहिली ना तर तुमच्या बिटा लहरी तरतरीत होतात. गाईची शेणानं सारवलं तर आज सिटीमध्ये गेला तर 16% ऑक्सिजन आढळतो, पण गाईचं शेण ज्या ठिकाणी पडतं त्या ठिकाणी जर बघायला गेला तर जवळजवळ 22% ऑक्सिजन आढळतो. एकंदरीत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये असो किंवा प्रत्येक माणसाच्या मध्ये गोमातेचं फार महत्व आहे. हा मुद्दा तर झाला. तर या ठिकाणी जे स्पर्धक सहभागी झालेले आहेत त्यांचे कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही संयोजक म्हणून नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये पर्यवेक्षकांची संख्या किती असणार आहे? परंतु जे काळशेदेव महाराजांनी सकाळी भेट दिलेली आहे, तर हा संपूर्ण हा कार्यक्रमाचं नियोजन आणि बक्षीस वितरण प्रणाली या ठिकाणी आपण जवारी खिलार आणि कोसा खिलार 2 प्रजातीच्या गायी बोलवलेल्या आहेत. एक आदत गट ठेवलेला आहे, म्हणजे जे दात लावले नाहीत 2.5 वर्षाच्या खालचा एक गट ठेवलेला आहे. 2 दाती 4 दाती मिळून एक गट तयार केलेला आहे. 6 दाती जुळूक असा एक गट तयार केलेला आहे. अशा दोन्ही प्रजाती मध्ये मिळून जवळजवळ 150च्या आसपास या ठिकाणी संख्या आहे आणि त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं की गाय घराघरामध्ये जावावी, घराघरामध्ये संस्कार, स्वावलंबन आणि त्याच्यातून आत्मनिर्भर. कारण ही गोमाता घरात गेली तर आरोग्याची समस्या तर सुधारते, पण शेतीचे आरोग्य सुद्धा सुधारतं. कारण 1 ग्रॅम शेणामध्ये 3 कोटी शेती उपयुक्त जीवाणू आहे आणि जमिनीची सुपीकता ही पिकाची उत्पादकता ही त्या जमिनीतील जीवजीवाणूंच्या वरती असते आणि ते वाढवण्याचं काम ही गाय करते. आणि त्या गोपालकांना सगळ्या प्रोत्साहन व्हावा आणि जे सगुण साकार रूपामध्ये या ठिकाणी या तीर्थस्थळावरती या गोपालकांना बोलवावं, त्यांचा सन्मान करावा आणि त्यांनी या भंडारा कार्यक्रमात गोमातेचं यावं. त्याचबरोबर जे सगोत्र झालेलं आहे, म्हणजे एकाच जीन मधलं जे सगोत्र झालेलं आहे त्या लोकांना ब्रीडच्या संदर्भामध्ये कळावं की बाबा आपल्याला प्युरिटी ब्रीड निर्माण करून तिची दुग्ध क्षमता कशी वाढवावी, या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळावं. यासाठी गेले 15 दिवस आम्ही प्रयत्न करून या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे आणि याच कार्यक्रमाला सकाळी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींनी भेट देऊन सर्वांना आशीर्वाद दिला की होणं काळाची गरज आहे. त्यांची संकल्पना आहे की घराघरामध्ये गाय आहे आणि या ठिकाणी येऊन त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन गेलेले आहेत. गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.